हॅलो नमस्कार मैत्रिणी. उपयोगात नाहीत मग तसंच ब्लाऊज पीस ठेवण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग नक्कीच करा. आता इथे मी घेतलेला ब्लाऊज पीसचाच कपडा आहे आणि सेंटरमध्ये हा शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि खाली अस्तर घेतलेला आहे. तुमच्याकडे कॅनव्हास असेल तर कॅनव्हाससुद्धा घेऊ शकता. पण सगळ्याच्याकडेच कॅनव्हास नसतो, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी शॉपिंग बॅग तरी असते ती तुम्ही वापरू शकता. आता इथं 1 मीटर जरी तुम्ही ब्लाऊज पीस घेत असाल त्याच्यामध्ये 10 वस्तू तुम्ही आरामात बसू शकता. मेजरमेंट स्क्रीनवरती दिलेले आहे. अशा पद्धतीने वस्तू तयार करू शकता. एक झीप घ्यायची, दोन्ही साईडला झीप जोडून घ्यायची. अगोदर ते तिन्ही भाग एकत्र उभ्या आडव्या शिलाई मारून जॉईन करून घ्यायचं. त्याच्या वरती झीप जोडून घ्यायचे. झीपवरती सुद्धा अजून एक टॉप शिलाई मारून घ्यायची आणि रनर घालून घ्यायचा आणि फोल्ड करून जॉईन करून घ्यायचा. आता मकर संक्रांतीला तुम्हाला जर भेटवस्तू द्यायची असेल, वाहन म्हणून द्यायचे असेल, तर तुम्ही एक ब्लाऊज पीसमधून 10 वस्तू अशा तयार करू शकता आणि स्वतःच्या हाताने जर तुम्ही वस्तू तयार करून दिल्या तर एक वेगळाच आनंद असतो. तर घरच्या घरी तुम्ही अशा वस्तू नक्की तयार करा आणि उपयोगात नाहीत म्हणून ब्लाऊज पीस ठेवण्यापेक्षा त्यांचा नक्कीच वापर करू शकता. एक नॉट तयार करून घेतली आहे, त्याच्या आतमध्ये ठेवून घ्यायचे, दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायचं. कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये अशा वस्तू नक्कीच तयार करा. आणि छोटासा जर तुम्हाला घरातून बिझनेस करायचा असेल, काम करायचं असेल, तर मीटरमध्ये कपडा आणायच्या, अशा वस्तू तयार करायच्या आणि तुम्ही नक्कीच सेल करू शकता. ही आयडिया कशी वाटली नक्की सांगा आणि युजफुल वाटेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता इथं बघू शकता अशा पद्धतीचं छोटंसं पाऊच तयार झालेलं आहे आणि अगदी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये घरच्या घरी अशा वस्तू तयार करून नक्की संक्रांतीला वाहन म्हणून देऊ शकता. उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीच्या पर्स नक्कीच तयार करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.